नमस्कार मित्रांनो, वीज कनेक्शनसाठी महिने वाट पाहावी लागते का? महावितरणच्या ऑफिसमध्ये वारंवार चक्रा मारून कंटाळा आला आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या कालमर्यादेची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यपद्धतीत मोठा बदल केलेला आहे. यामुळे आता वीज कनेक्शनसाठी वाट पाहावी लागणार नाही, असा विश्वास वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. तर काय बदल झाला आहे ते बघू. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया वेगवान करण्यात आलेली आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना महावितरणाच्या कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नाही, वेळ वाचणार आहे, प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. तर नवीन कार्यपद्धत कोणती आहे ते बघू. महावितरण प्रशासनाने केलेल्या या सुधारणेमुळे नवीन वीज कनेक्शन देण्याच्या कामात गती येणार आहे. ही नवीन व्यवस्था 1 जानेवारीपासून सुरू झालेली आहे. तर संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झालेली आहे. यामध्ये ग्राहकाने ऑनलाईन अर्ज केल्यानंतर महावितरणचे अधिकारी अर्ज आणि कागदपत्राची तपासणी करतात. त्यानंतर ग्राहकाला शुल्क भरण्याची सूचना दिली जाते. ग्राहकाने पैसे भरताच नवीन मीटर बसवून दिले जाते आणि वीज कनेक्शन दिले जाते. ही संपूर्ण यंत्रणा आता पूर्णपणे ऑनलाईन झालेली आहे. तर कार्यपद्धतीत नेमका बदल काय झाला ते बघू. अर्ज केल्यापासून नवे कनेक्शन दिल्याची नोंद होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवली जात आहे. तर याच्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा ते बघू. नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. आपल्या परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उदाहरणार्थ महावितरणच्या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करू शकता आणि ऑनलाईन कागदपत्रे आणि इतर माहिती मिळू शकते. तर किती दिवसात कनेक्शन तुम्हाला मिळणार ते बघू. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महानगरासाठी 3 दिवसात कनेक्शन दिलं जातं, शहरांसाठी 7 दिवसात कनेक्शन दिलं जातं आणि ग्रामीण भागासाठी 15 दिवस लागतात. मात्र ही कालमर्यादा जिथे पायाभूत सुविधा उपलब्ध आहे तिथेच लागू राहणार आहे. तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.